जय गजानन जयतु संस्कृतम्। जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः नास्ति येषां यशः काये जरा मरणजं भयम्। महाकवी भर्तृहरींच्या नीतिशतकातील विद्वत पद्धतीमधला एक अत्यंत साधा सोपा सरळ श्लोक, इतका साधा सोपा की सहज वाचताना सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ मनामध्ये बिंबत जातो। जयंती ते सुकृतीनाः रससिद्धाः कवीश्वराः। सुकृती असणारे, चांगल्या कृती करणारे, चांगल्या कविता करणारे, रससिद्ध असणारे जे कवीश्वर आहेत त्यांचा विजय असो। नास्ति येषां यशः काये, काया शब्दाचा अर्थ शरीर, ज्यांच्या यशरूपी शरीराला जरा मरणजं भयम, जरा म्हणजे म्हातारपण, मरण म्हणजे मृत्यू, यांचं भय नसतं, असा साधा सोपा सरळ अर्थ आहे। पण त्या निमित्ताने महाकवी भर्तृहरी आपल्याला जे शब्द देत आहेत ना, त्या शब्दांचं चिंतन आपण जेव्हा करायला जाऊ तेव्हा त्यात किती दिव्य अर्थ आहेत ते आपल्याला लक्षात येतं। एक वेगळ्या पद्धतीने हा श्लोक पहिल्यांदा समजून घेऊ, त्याची परिस्थिती, तिथली जी स्थिती आहे ती समजून घेऊ। कारण विद्वत पद्धतीचा सर्वमान्य अशा प्रकारच्या ज्या श्लोकांचा समूह आहे त्यातला हा शेवटचा श्लोक आहे। यानंतर दोन श्लोक आणखीन आपण विद्वत पद्धतीमधले पाहणार आहोत, पण ते सर्वमान्य नाहीत, कारण वेगवेगळ्या ग्रंथात सापडतात। सर्वमान्य असा विद्वत पद्धतीतला हा शेवटचा श्लोक आहे। का वैशिष्ट्यपूर्ण आहे? कारण इथे आता त्या विद्वत पद्धतीचं जणू काही परिपाक जो आहे तो आपल्या समोर सादर केलेला आहे। विद्या कशी आहे श्रेष्ठ ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, विद्येचं महत्व सांगितलं, विद्या प्राप्त करावी सांगितलं। नुसती प्राप्त करायची का? त्याचं उत्तर आहे नाही, कारण तिचा जर उपयोग केला जाणार नसेल, वापर केला जाणार नसेल तर मिळवून तरी करायची आहे काय? म्हणून तिचा उपयोग असला पाहिजे। आणि विद्येचा उपयोग काय आहे? त्याचं उत्तर आहे काव्य निर्मिती, कारण त्याच्यात सादरीकरण आहे, अभिव्यक्त होणं आहे। ज्ञान नुसतं मिळवून उपयोग नाही, ते ज्ञान प्रगट करता आलं पाहिजे, अभिव्यक्त होता आलं पाहिजे, ही भूमिका आहे। ते अभिव्यक्त जे होतात त्यांना कवी म्हणतात, आणि म्हणून त्या कवींचा जय जयकार करत त्या काव्य प्रतिभेचा विजय असो हे सांगत जणू काही ही पद्धती त्यांनी समाप्त केलेली आहे। इथे कवींचं महत्व केलंय, नुसते कवी नाही, कवी ईश्वर शब्द वापरलाय। कवींमधली ईश्वर म्हणजे सर्वश्रेष्ठ, कवी स्वरूपातील जणू काही ईश्वर। का त्यांना ईश्वर म्हणायचं? ईश्वराचं काम आहे नवनिर्मिती करणे, ईश्वराचं काम आहे या सगळ्याचं संचालन करणे, ईश्वराचं काम आहे विनाश करणे। तिन्ही गोष्टी कवी करतात। कोणत्या? नवनवीन कल्पनांचं सृजन ते करतात, म्हणून ते ईश्वर आहेत। या सगळ्या सृष्टीमधल्या चांगलेपणाचा संवर्धन करतात, त्यांचं संगोपन करतात, म्हणून ते ईश्वर आहेत। आणि समोरच्या वाचकांच्या मनामधल्या वाईट गोष्टींचा विनाश करतात, म्हणून ते ईश्वर आहेत। ज्या तिन्ही गोष्टी ईश्वरांच्या, तीन ईश्वरांच्या सांगितल्या, ब्रह्मदेव विष्णू शंकर, त्या तिन्ही गोष्टी कवी करत असल्यामुळे निर्मिती, संचालन आणि विनाश या तिन्हींचा विचार असल्यामुळे त्यांना कवी ईश्वर शब्द वापरला। ते कवींमधले ईश्वर, पण कवी असले पाहिजे। काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या। आपण हा शब्द इतका हलका करून टाकलेला आहे की 2-4 ओळी लिहिणेवाल्याला एकदम कवी म्हटल्या जातं। व्यवस्थित समजून घ्या। काही काही टप्पे समजले पाहिजे, काही शब्दांचे नेमके अर्थ समजले पाहिजे। लेखक वेगळी अवस्था आहे, कवी वेगळी अवस्था आहे। सगळेच कवी नसतात। आपण म्हणतो तो भाग सोडून द्या, समोरच्याला बरं वाटावं म्हणून म्हणतो, आपल्याला कदाचित हा फरकच कळत नाही म्हणूनही म्हणतो, पण तसं नाही। कवी ही वेगळी अवस्था आहे, काव्य हे अत्यंत दुर्मिळ आहे। कवी असणं हे लोकविलक्षण आहे, ही भूमिका व्यवस्थित समजून घेतली पाहिजे। लेखक याचा अर्थ जो जे काही लिहितो त्याला लेखकच म्हणतात। मग अगदी गमतीने सांगतो मी आपल्याला की किराणा मालाची यादी लिहिणारा माणूस सुद्धा त्याच्या पातळीवर लेखकच आहे, कारण तो लिहित आहे। एखादी वार्ता लिहित असेल तर तोही लेखक आहे, एखाद्या कार्यक्रमाचं वृत्तांकन करत असेल तर तोही लेखक आहे। पण मला सांगा, याला कवी म्हणणार का? त्याचं उत्तर आहे नाही। म्हणजे त्यांनी अगदी ती सगळी गोष्ट, लेखन किंवा वृत्तांकन काव्यात्मक पद्धतीने केलं तरी त्याला कवी नाही म्हणत, कारण हे काव्य नाहीये। लक्षात घ्या, काव्य कशाला म्हणतात हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे। काव्याच्या मागची भूमिका समजून घेतली पाहिजे। काव्य कशाला म्हणतात याच्या कितीतरी व्याख्या आपल्याकडे काव्यशास्त्रकारांनी दिल्या। लक्षात घ्या, काव्यशास्त्र नावाचं वेगळं शास्त्र आहे तुमच्या माझ्या संस्कृतीने दिलेलं। त्याच्यामध्ये असंख्य विद्वानांनी आपापले मत मांडले।
काव्याच्या व्याख्या दिल्या. त्या व्याख्या समजून घेणं आता आपला विषय नाहीये, पण त्या निमित्ताने काव्य समजावं म्हणून 1-2 व्याख्यांचा उल्लेख करतो आपल्या समोर. आचार्य मम्मट नावाचे अद्वितीय आचार्य होऊन गेले. काव्य प्रकाश नावाचा दिव्य ग्रंथ त्यांनी लिहिला. सुरुवातीला त्यांनी काव्याची व्याख्या दिली. तद अदोषौ शब्दार्थो सगुणौ अलंकृती पुनः क्वापी. 3 गोष्टी सांगितल्या आपल्याला. दोष रहित असले पाहिजे, गुणयुक्त असले पाहिजे, क्वचित अलंकारिक. अलंकार अनिवार्य नाहीये, पण अशा पद्धतीचे असणारे जे शब्द आणि अर्थ, नुसते शब्द नाही, त्याच्या मागे काहीतरी अर्थ असला पाहिजे. आणि अर्थ शब्दाचा त्यांनी दिलेला अर्थ आहे, जे सांगितलंय त्याच्यापेक्षा जे सुचवलंय ते सुंदर असणे, याला उत्तम काव्य म्हणतात. त्या पद्धतीने आपल्या समोर रचना सांगितली. 2च गोष्टी सांगितल्या. दोषरहित पाहिजेत, गुणयुक्त पाहिजेत. त्याच्या पलीकडचं विवेचन आचार्य वाग्भट्टांनी केलं. वाग्भट्ट आपल्या समोर काव्याची व्याख्या देताना सांगतात, गुणालंकार रीती रस सहितौ. यांनी फक्त गुण म्हटले होते. ते म्हणतात नाही, नुसते गुण नाही, गुण अलंकार रीती रस सहित असं जे असतं, जे शब्दार्थ असतात, मग ते दोषरहित पाहिजेतच, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. त्याला काव्य असं म्हणतात. आता लक्षात घ्या, म्हणून मी मगाशी जे म्हटलं की एखादी वार्ता, एखादं वृत्तांकन हे काव्य होऊ शकत नाही, कारण त्यात अलंकार नाही, त्यात रीती नाही, त्यात रस नाहीये. हे जे सगळे भाव आहेत ते आपल्याला समजून घेतले पाहिजे, तेव्हाच ते अप्रतिम काव्य असू शकतं. असं काव्य करणारे जे ईश्वर, ते कवीश्वर, त्यांचा विजय असो. आपल्या समोर ती रचना सांगताय, कारण ते सुकृती करतात. कृती सगळेच जण करतात. लक्षात घ्या, निर्मिती कोणत्याही प्रकारची, कोणतीही कृती तुमची सहज माझी जी काही हालचाल चालते ती सुद्धा कृती आहे. त्याला सुकृती नाही म्हणत. विचारपूर्वक केलेली, व्यवस्थित भूमिका ठेवून केलेली. आणि ती भूमिका कोणती असली पाहिजे? त्याचं उत्तर आहे, जे काव्य वाचल्यानंतर श्रोत्यांच्या मनाला सुख, शांती, समाधान, प्रसन्नता लाभते, त्यालाच काव्य म्हणतात. ही भारताची भूमिका आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. संस्कृत साहित्याची भूमिका आहे. प्रसन्न वाटलं पाहिजे. मध्ये ठीक आहे, काही काही भाव निर्माण होतील. काव्यात बिभत्स रस सांगितलाय, काव्यात भयानक रस सांगितलाय, काव्यात रौद्र रस सांगितलाय, निश्चितपणे असतात. त्या रसांची त्यावेळी निष्पत्ती व्हायला पाहिजे, प्रश्न नाही. पण तोच एकमेव विषय नसला पाहिजे. निव्वळ भकासता, निव्वळ कुठंतरी आतमधली मनातली मळमळ, जळजळ व्यक्त करणे, याला नाही काव्य म्हणत. कुठला तरी राग, कुठला तरी क्रोध व्यक्त करणे, याला नाही काव्य म्हणत. काव्याची परिणती वाचकांच्या मनाला प्रसन्नता लाभली पाहिजे, सुख, शांती, समाधान लाभलं पाहिजे. ही मूळ भूमिका व्यवस्थित लक्षात घ्या. मग असं जे काव्य निर्माण करतात त्यांना सुकृतिनाः म्हणतात. ते रससिद्ध असले पाहिजे, कारण शेवटी काव्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रस. का रस म्हणायचं? कारण रसच फक्त प्रवाहित असतो. लक्षात घ्या, बाकीच्या गोष्टी जड आहेत. अगदी बुद्धी सुद्धा भारतीय संस्कृतीने जड सांगितली. ते जड तत्व आहे बुद्धी. कितीही सुंदर विचार तुमच्या डोक्यात आले, ते जर समोरच्यापर्यंत नाही पोहोचले तर ते जडच आहेत. याचा अर्थ तिथल्या तिथेच राहणारे आहेत. या अर्थाने शब्द वापरलेला आहे तो. ही नुसती बुद्धी कामाची नाही, नुसते विचार कामाचे नाही, नुसते निर्णय कामाचे नाही. त्या निर्णयानुसार कृती झालेली असली पाहिजे, तरच निर्णय. नाही तर मी बिलकुल निर्णय ठरवला असं करायचं आणि केलंच नाही, उपयोग काय ते ठरवण्याचा? हा भाव त्यातला समजून घ्या. रस का म्हणतोय? कारण रस याचा अर्थ माझ्या मनात जे विचार आले ना ते तुमच्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे. केव्हा पोहोचतील? जेव्हा रस त्याच्यामध्ये असेल. रस याचा अर्थ प्रवाहितता असेल. माझ्या मनातून ते तुमच्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे. पुढे माऊली मला आठवतीये, ये हृदयीचे ते हृदयी घातले. या हृदयातून त्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, हृदयाचं वर्णन आपल्या समोर मुद्दाम सांगितलं. हृदय रसपूर्ण आहे, त्यामध्ये रक्तच रक्त भरलेलं आहे. म्हणून रसानी युक्त असलेलं, व्यावहारिक अर्थाने सुद्धा त्या हृदयामध्ये, म्हणजे हे तर नुसतं हार्टचं वर्णन झालं. खरं तर हार्टच्या पलीकडे सांगितलं हृदय, की ज्याच्यात भावनांचा विचार आहे. त्या माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, ते माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी जे लिहितात ना ते रससिद्ध. मग ते कसं असलं पाहिजे काव्य? आता सांगितलं तसं दोष रहित असलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या दोषांचं वर्णन केलेलं आहे. काव्य अर्थ पोहोचणारच नाही. मला जे सांगायचे तेच तुमच्यापर्यंत येणार नसेल तर उपयोग काय त्या मांडण्याचा? दोष
रहित असलं पाहिजे. वेगवेगळे दोष सांगितले, शब्दगत दोष सांगितले, अर्थगत दोष सांगितले, रसगत दोष सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दोष. श्रुती कटुत्व एक दोष सांगितलाय, कानाला कर्कश वाटणारं असं काव्य वाईट सांगितलं. च्युत संस्कृती, काही शब्दच गळून गेलेले आहेत, अश्लीलता, ग्राम्यता, अप्रतीत, अर्थच न कळणे, क्लिष्टता. आपल्याला अनेकदा असं वाटतं की मराठीत आहे तर सहज समजतं, नाही समजत. एक लहानसं उदाहरण सांगतो, किती क्लिष्ट आहे लक्षात घ्या. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशीधर वहनाने ताडिले मार्गपंथे, नदीपती रिपुजाचा तात भंगोनी गेला, रवी सुत मही संगे फार दुःखीत झाला. मराठीतलं काव्य आहे, कुठं कळतं, काय सांगायचे समजणारच नाही. क्लिष्टता हा दोष आहे, कारण तेवढे सगळे संदर्भ लावत लावत त्याचा अर्थ घ्यावा लागतो. जरी काव्य काव्यात्मक पद्धतीत लिहिलं असलं, पद्यात्मक लिहिलेलं असलं, मोठं सुंदर पद्धतीने मांडलेलं असलं, तरी क्लिष्टता दोष आहे. मग याला सुंदर काव्य नाही म्हणता येत, आवर काव्य म्हणतात. निम्न दर्जाचं काव्य आहे की ज्याच्यात शब्दांचे खेळ आहेत, नाही चालत. सहजतेने कळलं पाहिजे, हे सगळे दोष नसले पाहिजे, गुण असले पाहिजे. पुढचा हिशोब सांगितला, 3 गुण प्रधान सांगितले, 10-12 गुण सांगितले काव्यशास्त्राने, पण 3 गुणांचा विषय सांगितला. प्रसाद, माधुर्य, ओज, निदान 3 गुण असले पाहिजे. मग त्याच्या व्यतिरिक्तही बाकीचे सांगितले. श्लेष नावाचा गुण आहे, समाधी नावाचा गुण आहे, पद सौकुमार्य गुण सांगितला, अर्थ व्यक्ती गुण सांगितला, उदारता गुण सांगितला, वेगवेगळे गुण सांगितले. या सगळ्या गुणांनी युक्त असणारं, दोषरहित असणारं, विविध अलंकारांनी संपृक्त असणारं असं जे शब्दार्थांचं संकलन, त्याला काव्य असं म्हणतात. शब्दही असले पाहिजे, अर्थही असले पाहिजे. आणि आता म्हटलं तसं अर्थ दिलेल्या अर्थापेक्षा सुचवलेला अर्थ अधिक रम्य असला पाहिजे, त्यालाच काव्य म्हणतात. अशा काव्याने जे युक्त असतात ना, ते सुकृती असणारे, रससिद्ध असणारे. त्यातही रससिद्ध शब्द वापरला, त्यांचा रस सिद्धच असतो, तयारच असतो. ओढून तळून आणावा नाही लागत, त्यांना जबरदस्ती बसवावा नाही लागत, ते सहज बोलत जातात, अर्थ मागून धावत येतात. किती मजेदार रचना सांगितली आपल्याकडे, तो भाव समजून घ्या. तसे रससिद्ध असणारे जे कवीश्वर असतात ना, कवींमधले ईश्वर असतात, कवींमधले श्रेष्ठ असतात, त्यांच्या नास्ते येशाम यशक्काये. येशाम म्हणजे ज्यांच्या, नास्ती म्हणजे नाही, यशरूपी शरीराला. 2 प्रकारचे शरीर आहेत तुम्हाला आम्हाला. एक हे दिसणारं शरीर, याला दृश्य शरीर, पार्थिव शरीर असंच म्हणतात. तुम्हाला आपल्या शरीराला पार्थिव म्हणतात, बिलकुल आहे. ज्या क्षणी आपल्या शरीरातला प्राण निघून जातो, त्या क्षणी त्याला पार्थिवच म्हटल्या जातं. हे पृथ्वी तत्वापासून तयार झालं म्हणून पार्थिव. हे जड शरीर आहे, भौतिक शरीर आहे. हे पार्थिव शरीर एक शरीर आहे, याच्या पलीकडचं दुसरं शरीर आहे. शरीर शब्दाचा अर्थ, याच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, मला जे सांगायचंय ते तुमच्यापर्यंत येऊ शकतं, हा एक विषय झाला. किंवा मी तुम्हाला आनंद देऊ शकतो, व्यक्त होऊ शकतो, हा एक मार्ग झाला या शरीराचा. म्हणून याला शरीर एक शरीर सांगितलं. दुसरं यशरूपी शरीर, हे जे महाकवी आहेत त्यांनी अद्वितीय ग्रंथ लिहून ठेवले, त्या ग्रंथांच्या माध्यमातूनही ते ह्याच गोष्टी करतायत. ते केव्हाच निघून गेले शरीर रूपाने, पण आजही आपल्यात आहेत. त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला ते उपदेश करतायत, आपल्याशी अभिव्यक्त होत आहे, आपल्यासमोर अभिव्यक्त होत आहेत, आपल्याशी संवाद करतायत, आपल्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतायत. म्हणून ते जे त्यांचं शरीर, ते यशरूपी शरीर. शरीर गेलं, पार्थिव गेलं, पण पार्थिव गेलं तरी अद्यापही ते याच रूपामध्ये, म्हणजे त्यांच्या ग्रंथ रूपामध्ये ते शिल्लक आहेत. जरी माझी काया गेली तरी मी या रूपात आहे, असं जे संत आपल्याला सांगतात, ती भूमिका समजून घ्या. शरीर गेलं माझं, पण आता मी कुठे आहे? आता मी माझ्या ग्रंथांमध्ये आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये आहे, समर्थ रामदास स्वामी दासबोधात आहेत, आजही आहेत. कारण ते त्या माध्यमातून आपला उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतायत, आपल्याला उपदेश करतायत. म्हणून ते त्यांचं शरीरच आहे, यशरूपी शरीर आहे. आणि किती मजेदार रचना पुढची आहे. या शरीराला 2 गोष्टी निश्चित आहेत. एक जरा, म्हातारपण येणारच आहे. किती प्रयत्न केले तरी हे शरीर कधी ना
कधीतरी म्हातारं होणारच आहे. पार्थिव शरीर, पृथ्वीचं तयार झालेलं भौतिक शरीर निश्चितपणे म्हातारं होणार आहे आणि कधी ना कधीतरी हे शरीर संपणारच आहे. तुमची इच्छा असो नसो कोणी विचारणार नाहीये, लक्षात घ्या. म्हणून जरा आणि मरण या दोन गोष्टींची भीती या शरीराला कायम आहे. पण ही याच शरीराला आहे, यशरूपी शरीराला नाहीये. ते ना म्हातारं होतं ना त्याला मृत्यू होतो. 2500 वर्षापूर्वी 3000 वर्षापूर्वी महाकवी कालिदासांनी लिहून ठेवलेलं आजही आपल्याला तितकंच आनंद देणारं असतं. म्हणून कालिदास शिल्लकच आहेत यशरूपी शरीराने. म्हातारपण नाही आलं त्यांना, अहो इतके वर्ष झाले आता ते जुनं झालं नाही, ते अजरामर आहे, ते नित्य नूतन आहे. हा जो भाव आहे तो समजून घ्या. म्हणून त्याला जरा म्हणजे म्हातारपण येत नाही आणि त्या काव्याचा कधी मृत्यू होत नाही. लाखो वर्षापूर्वी लिहिलेलं रामायण आजही जशाला तसं सगळ्या जगाला आनंद देणारं असतं. असं काहीतरी मिळवून देते, तिला विद्या असं म्हणतात. असं मिळवण्यासाठी प्रयत्न करावा हे सांगत विद्या पद्धती आपल्या समोर महाराज भरतुराडी सांगतायत. बाकी जे श्लोका सांगितले, सुभाषित सांगितले ते पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.